तर बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात उद्धव यांच्या कुटुंबाचं कथित 19 बंगले प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। बुधवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भात सुनावणी होणार आहे। उद्धव यांच्या कुटुंबाच्या कथित 19 बंगले प्रकरणी ही सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचं जे 19 बंगले प्रकरण आहे या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, अधिकची माहिती। नक्कीच आम्ही पाहतो झालं तर मुंबई उच्च न्यायालय यांनी जनहित याचिका दाखल केली होती। त्यामध्ये मागणी अशी होती की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी यांचे 19 बंगले आहेत अशी माहिती निवडणूक प्रसिद्ध पत्रामध्ये दाखल केली होती। याबाबत बनावट कागदपत्र देखील केली होती असा आरोप करीत ही याचिका दाखल केली होती। मात्र या याचिकेचा उद्देश काय असे म्हणत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्ये यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना धारेवर धरलं होतं। याच याचिकेतून जनतेचे काय भलं होणार आहे असा प्रश्न करत वकिलांनी निवृत्त केलं। याबाबत पुढील सुनावणी आज म्हणजे 17 जानेवारी 2023 रोजी निश्चित केली जाणार आहे। जी, कधीपर्यंत ही सुनावणी सुरू होईल? अनिल, नक्कीच आपण 5 वाजता दुपारच्या सुमारास सुनावणी होणार आहे। मात्र याच सुनावणीमध्ये नक्कीच काय निर्देश होतात आणि काय याचिका दाखल होते सुद्धा पाहण्यात। जी अनिल, या पुढच्याही बातम्यासाठी तुमच्याकडून आम्हाला माहिती अपेक्षित आहे।